पंढरपूर वारी सर्व धर्म समभावाचे जिवंत प्रतीक, जगाला एकतेचा संदेश देणारी परंपरा. नमस्कार मित्रांनो, सुरेश ओम सायन्स चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. पंढरपूरची वारी म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नाही, ती मानवता, समता, बंधुभाव आणि सर्व धर्म समभावाचा जिवंत उत्सव आहे. लाखो वारकरी एकाच नामाचा गजर करत एकाच रस्त्यावर कोणताही भेदभाव न करता चालतात. जात, धर्म, भाषा, श्रीमंती किंवा गरिबी यापैकी कोणतीही गोष्ट येथे माणसामधील अंतर निर्माण करत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत की पंढरपूरची वारी संपूर्ण जगासाठी एकतेचा आणि प्रेमाचा संदेश कसा देते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह हजारो दिंड्या आषाढी एकादशीला पंढरपूरकडे प्रस्थान करतात. हातात भगवा ध्वज, गळ्यात तुळशीची माळ, मुखी रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकारामाचा अखंड गजर. लहान मुले, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कामगार, डॉक्टर, अभियंते, विद्यार्थी सर्वजण एका भावनेने चालत असतात. वारीमध्ये अनेक धर्माचे आणि विविध समाज घटकांचे लोक सहभागी होतात. कोणी पाणी वाटतो, कोणी वैद्यकीय सेवा देतो, कोणी अन्नदान करतो, तर कोणी वारकऱ्यांची सेवा करतो. इथे कोणाचाही धर्म विचारला जात नाही. इथे फक्त एकच ओळख असते, वारकरी. हीच खरी भारतीय संस्कृती. संत तुकाराम महाराजांनी प्रेम, दया आणि सत्याचा मार्ग दाखवला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व जीवांमध्ये परमेश्वर पाहण्याची शिकवण दिली. संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत सेना महाराज, संत नरहरी सोनार अशा अनेक संतांनी समाजातील भेद मिटवून मुक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला केला. त्यांचा संदेश आजही वारीत जिवंत आहे. लाखो लोक असूनही वारीत शिस्त दिसते. प्रत्येक दिंडीची ठरलेली व्यवस्था असते. स्वच्छता, वेळेचे पालन, एकमेकांना मदत, सामूहिक प्रार्थना आणि निस्वार्थ सेवा ही वारीची ओळख आहे. सेवा हीच खरी भक्ती आहे, हे वारकरी आपल्या आचरणातून दाखवून देतात. आज जगात अनेक कारणांनी मतभेद वाढताना दिसतात. अशा काळात वारी आपल्याला शिकवते, प्रेम करा, एकमेकांचा आदर करा, गरजूंना मदत करा, भेदभाव विसरा, सर्वांना आपले माना. जर हा संदेश प्रत्येकाने स्वीकारला तर समाज अधिक सुंदर, शांत आणि सुसंवादी बनेल. पंढरपूरची वारी ही फक्त महाराष्ट्राची परंपरा नाही, ती मानवतेचा उत्सव आहे, ती समतेचा मार्ग आहे, ती प्रेमाची शाळा आहे, ती सर्व धर्म समभावाचा तेजस्वी दीप आहे. आपणही या महान परंपरेतून प्रेरणा घेऊया आणि आपल्या जीवनात प्रेम, सेवा आणि समतेची भावना जपूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सुरेश ओम सायन्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेवटी एकत्र म्हणूया, पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय हरी विठ्ठल.